19वी आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी आणि 8वी एगाथा चित्रकला स्पर्धा आणि प्रदर्शन याचं उद्घाटन आणि पारितोषिक वितरण सोहळा या निमित्तानं आपण एकत्र आलो आहोत। कला ही केवळ अभिव्यक्ती नसून मनाला स्पर्श करणारी सशक्त भाषा आहे आणि ही सशक्त भाषा बोलणारे असंख्य हात आणि मन या ठिकाणी आहेत आणि आपल्या सगळ्यांना तितकेच मोलाचे महत्त्वाचे असे पाहुणे पण आज लाभलेले आहेत। मी माननीय शार्दूल सर यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं। त्याचप्रमाणे माननीय किरण मॅडम यांनीही मंचावर यावं, माननीय विनायक सर यांनी मंचावर यावं। बाबूबोरकरांची कविता आहे, देखणेचे हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे। असे सुंदराचे सोहळे ज्या हातातून निर्माण होतात त्या हाताने आपण दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करूया। माननीय शार्दूल सर आणि माननीय किरण मॅडम, त्याचप्रमाणे माननीय विनायक परोत सर या तिघांना मी विनंती करते की त्यांनी दीपप्रज्वलन करावं। बाहेर कितीही लख्ख प्रकाश असला तरी तेलबातीच्या समयीचं आपल्या आयुष्यातलं स्निग्ध आणि शांत स्थान मात्र अखंड आणि अविरत असंच राहणार आहे। म्हणूनच आपण दीपप्रज्वलन करत आहोत। या प्रकाशाच्या साक्षीनं आणि आशीर्वादानं आज आपण कला आणि सर्जनशीलतेचा एक छोटेखानी सोहळा या ठिकाणी संपन्न करत आहोत। मंचावरती मान्यवरांचा मी अगदी थोडक्यात परिचय करून देतो। खरं तर ही कलाकार माणसं आपल्याला चांगली परिचित असतातच, पण ते तरीही सभेचा संकेत म्हणून आणि एखाद्या माणसाची आणखी आपल्याला माहीत आहे त्याही पलीकडे एक ओळख असते ती समजण्यासाठी म्हणून अगदी सुरुवातीला माननीय विनायक परोत सर या ठिकाणी आहेत। गेली अनेक वर्षे या क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत। 1976 पासून छायाचित्रण अर्थात फोटोग्राफी या क्षेत्रात ते कार्यरत आहेत। अपॅक्सचे ते संचालक आहेत। भारतात आणि भारताबाहेरील अनेक नामवंत आणि प्रतिभावंत छायाचित्रकार आणि छायाचित्रण उद्योग यांच्याशी त्यांचे सलोख्याचे आणि चांगले संबंध आहेत। फोटोग्राफीमध्ये कौशल्य विकासाला, सौंदर्य दृष्टीला आणि कलात्मकतेला अचूक टायमिंगला वाव आहे आणि त्यामुळे फोटोमध्ये अधिकाधिक उत्तमता आणि उत्कृष्टता येते हे त्यांना समजले, इतरांना समजावं म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यशाळा, प्रशिक्षण, मार्गदर्शन ते सातत्याने घेत असतात। वेडिंग फोटोग्राफीमध्ये आर्ट डिरेक्टर अशी त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे आणि त्यामध्ये आपला एक ठसा उमटवला आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना गौरवण्यात आले आहे। अनेक टीव्ही चॅनल्स आणि प्रिंट मीडियाने त्यांच्या कलेची दखल घेतली आहे। स्मार्ट फोटोग्राफी मॅगझिन 2014 किंवा वेडिंग स्पेशल अंक होता तो, फोटोग्राफी शैलीचे विशेष प्रकाशन त्यामध्ये केलं होतं। डीडी मराठीवर तिसरा डोळा, हॅलो सखीमध्ये वर्ल्ड फोटोग्राफी डेचा स्पेशल एपिसोड, एबीपी माझ्यावरती घे बरारी यासारख्या अनेक कार्यक्रमांमध्ये सरांनी विशेष मार्गदर्शन केलेलं आहे। दृश्यातील अदृश्य आर्टोग्राफी हा डीडी सह्याद्रीवरचा त्यांचा कार्यक्रम विशेष गाजला होता, रसिकांनी गौरवला होता। अनेक प्रकाशनांनी त्यांचं लेख आणि कार्य प्रसिद्ध केलं आहे। वेडिंग आर्टोग्राफी आणि फोटो टुरिझम या अभिनव संकल्पनांचे ते अग्रणी आहेत। सर्वद फाउंडेशनचा बेस्ट फोटोग्राफी अवॉर्ड त्यांना मिळाला आहे। कॅमेऱ्याच्या चौकटीत फक्त फोटो नाही तर एका विशिष्ट क्षणाला सुंदर करणारा, अमरत्व देणारा, चित्ररूप देणारा असा उत्कृष्ट छायाचित्रकार म्हणून सर्वदूर सर्वपरिचित असणारे माननीय विनायक पुराणिक सर, त्यांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया। त्यांच्याचबरोबर इथे अगदी खूप वेळापासून काही ना काहीतरी गडबड आणि काम करत असणारी आमची सखी अर्चना देशपांडे जोशी। आज मात्र अर्चना तुला मी आवाजावर बोलवणार आहे, आज तुझा तो मान आहे। माननीय अर्चना देशपांडे जोशी मॅडम, फोटोग्राफीसारख्या आव्हानात्मक क्षेत्रात खंबीरपणे उभं राहून आपल्या कलेच्या जोरावर स्वतःची ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे। कॅमेऱ्याच्या माध्यमातून भावनांना सुंदर अभिव्यक्ती देणाऱ्या, प्रत्येक फ्रेममध्ये कलेला एका उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या अर्चना मॅडम फक्त फोटोग्राफर असं नाही तर त्या लेखिका आहेत, व्याख्यात्या आहेत, चित्रकार आहेत आणि हस्तकलाकारसुद्धा आहेत। गेली अनेक वर्ष त्या या संदर्भात खूप काम करत आहेत। 2007 ते 2016 या काळामध्ये लोकसत्तासारख्या अग्रगण्य वृत्तपत्रामधून त्यांनी सातत्याने
फोटोग्राफीविषयी लिखाण केलेलं आहे. छंदमित्र हे त्यांचं पहिलं पुस्तक. महाराष्ट्र शासनाचा सर्व शिक्षा अभियान नावाचा जो उपक्रम होता, त्या उपक्रमाद्वारे हे पुस्तक महाराष्ट्रातल्या सर्व मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये वितरित केलं गेलं आणि विद्यार्थ्यांच्या हातामध्ये ते पडलं. फोटो मंत्र, क्लिक ट्रिक, आर्टोग्राफी, लग्नाची फोटो गोष्ट अशी त्यांची 3 पुस्तकं रसिकांनी गौरवलेली. साम टी.व्ही, झी मराठी, सह्याद्री, ABP माझा अशा अनेक चॅनेल्सवर त्यांच्या मुलाखती असतात. यूट्यूबवर पण असतात. फोटोग्राफीच्या अनेक कार्यशाळा मॅडम घेत असतात. संभाषण कला, रांगोळी, मेहंदी किंवा गणेशोत्सवातल्या स्पर्धा असोत, अनेक ठिकाणी मुंबई, ठाणे, बदलापूरपर्यंत, पुण्यापर्यंत त्या परीक्षक म्हणून जात असतात. लोकन्यूज चॅनेल अमृत संवाद, RR मूव्हीज, रेडिओ विश्वास नाशिक, तन्वी हर्बल अशा त्यांच्या यूट्यूबवर गाजलेल्या मुलाखती आहेत. US कौन्सिलचा आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये उत्तम फोटोगोष्ट पुरस्कार त्यांना मिळाला. वुमन ऑफ द सबस्टन्स आणि ठाण्याचा नवदुर्गा पुरस्कार मानाचा तोही त्यांना मिळालेला आहे. कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी ॲपॅकतर्फे फोटो फ्राय आणि एगाता चित्रकला या स्पर्धा 2016पासून भरवल्या जातात आणि अनेक कलाकारांना याच्यामध्ये संधी दिली जाते. यामध्ये अर्चना मॅडमचा सहभाग मोलाचा. शब्दांमधून भावना रंगवणारी लेखिका, रंगातून विचार मांडणारी चित्रकार, हातांच्या कौशल्यातून सृजन घडवणारी हस्तकलाकार आणि कॅमेऱ्यातून क्षण टिपणारी छायाचित्रकार, असं कलेच्या प्रत्येक अंगाशी आणि रूपाशी जिव्हाळ्याचं नातं जपणाऱ्या अशा अर्चना देशपांडे मॅडम, त्यांचंही आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. यानंतर या ठिकाणी 2 मान्यवर पाहुणे आपल्याला जे मिळालेले आहेत त्यांच्या परिचयाकडे मी वळते. माननीय किरण जांगीर मॅडम, मातीच्या ओलाव्यात प्राण फुंकून आपल्या प्रतिभेचे, कलेचे रंग भरून त्यामधून जिवंत शिल्प निर्माण करणाऱ्या, ज्याचं आपण प्रात्यक्षिक पाहणारच आहोत, अशा कलाकार म्हणजे किरण जांगीर. पद्मश्री अर्जुन प्रजापती शिल्पगुरू यांच्या त्या शिष्य आहेत. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअर 2025, प्रयागराज येथील महाकुंभ, दिल्ली येथील इंटरनॅशनल ट्रेड फेअर, मुंबईतील आत्मनिर्भर भारत उत्सव यासारख्या काही महत्त्वाच्या व्यासपीठांवर त्यांचा सहभाग होता. सोशल मीडियावर त्या खूप सक्रिय आहेत. आपल्या शिल्पकलेचा आणि कौशल्याचा प्रसार त्यांच्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून त्या सातत्यानं करत आहेत. मातीला विविध आकार देण्याचे आणि त्यातून नितांत सुंदर असे आकृतिबंध तयार करण्याचे त्यांचे कौशल्य थक्क करणारे आहे. केवळ अर्ध्या तासात जिवंत व्यक्तीचं मातीतील शिल्प बनवण्यात त्या पारंगत आहेत. अनेक प्रदर्शनांमध्ये व्यावसायिक पातळीवर लाईव्ह मिनिएचर क्ले पोर्ट्रेट्स त्यांनी तयार केले आहेत. भारतामध्ये 30 मिनिटात लाईव्ह क्ले पोर्ट्रेट बनवणाऱ्या त्या एकमेव कलाकार असाव्यात असं म्हटलं तर ते चुकीचं नाही. ही खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आपली कला ही सर्वदूर पोहोचावी, त्या कलेतले बारीक सारीक सगळे छान गोष्टी इतरांना कळाव्यात, म्हणूनच शाळा, कॉलेज आणि इतर अनेक ठिकाणी त्या स्वतः जातात आणि मार्गदर्शन करतात. अगदी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणेशोत्सव आणि गणपती बाप्पा आपल्या जिव्हाळ्याचा आणि आवडीचा असा विषय. पण हल्ली पृथ्वीचा श्वास गुदमरायला लागलाय आणि पर्यावरणाचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे गणपतीच्या मूर्ती या पूर्णतः नैसर्गिक आणि मातीच्या बनवणं ही खरोखर काळाची गरज आहे. ती ओळखून किरण मॅडमनी गणपतीच्या विविध आकार बनवण्याचे असंख्य व्हिडिओ आपल्या चॅनेलमधून शेअर केले. शेकडो, हजारो लोकांनी ते फॉलो केले आणि त्याप्रमाणे संपूर्ण नैसर्गिकरित्या मातीपासून गणपती बनवायला लोकांनी सुरुवात केली. निसर्गाचा ऋण फेडण्याचा त्यांचा हा उपक्रम त्यांची सामाजिक बांधिलकी आणि निसर्गप्रेम अधोरेखित करतो. मातीमध्ये प्राण फुंकण्याच्या पारंपरिक तंत्रावर त्यांनी उत्कृष्ट प्रभुत्व मिळवले आणि या कलेचा दर्जा उंचावण्यासाठी, त्यामध्ये नवनवीन सुधारणा घडवून आणण्यासाठी त्या सतत प्रयत्नशील आहेत. कलासंपन्न अशा राजस्थानच्या मातीतून उगवलेलं कलासंपन्न असं व्यक्तिमत्व म्हणजे माननीय किरण मॅडम. त्यांचं स्वागत आपण करूया. धन्यवाद किरण मॅडम. आपले दुसरे मान्यवर पाहुणे आहेत माननीय शार्दूल कदम सर. प्रतिभावंत आणि प्रसिद्ध फाईन आर्टिस्ट, ललित कलावंत म्हणून
मुंबईकरांना, ठाणेकरांना, बदलापूरकरांना परिचित असं सरांचं व्यक्तिमत्व. एक अभिजात कलाकार माननीय शार्दूल कदम यांनी जे जे स्कूल ऑफ आर्ट्स या मानांकित संस्थेतून 2004 साली बॅचलर ऑफ आर्ट आणि 2006 साली मास्टर ऑफ फाईन आर्ट्स या पदव्या संपादन केल्या आहेत. त्यांच्या कलेची, प्रतिभेची विशेष दखल घेत त्यांना बेंद्रे हुसेन स्कॉलरशिप पुरस्कार, महाराष्ट्र राज्य पुरस्कार, भारत सरकारचा यंग आर्टिस्ट फेलोशिप पुरस्कार, कॅम्ब्लिनचा राष्ट्रीय पुरस्कार यासारख्या अनेक मान्यवर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. जहांगीर आर्ट गॅलरीसारख्या प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध कला दालनात 2008, 2013, 2017 या वर्षात त्यांनी स्वतंत्र आणि संयुक्तरित्या अतिशय उत्कृष्ट, कौतुकास्पद अशी प्रदर्शनं साकारली. आर्टिस्ट सेंटर मुंबई येथे 2007 आणि 2016 त्यांच्या वैयक्तिक प्रदर्शनात रसिकांनी त्यांच्या कलेला दाद दिली. आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्यांची कला पोहोचली असून थायलंड येथील आर्ट गॅलरीमध्ये त्यांनी आपली कला सादर केली आहे. याशिवाय राष्ट्रीय पातळीवर संपूर्ण भारतात विविध आर्ट कॅम्प्ससाठी त्यांना विशेष निमंत्रित करण्यात येत आहे. चित्रकला परिषद बेंगलोर, अयोध्या येथील शोध संस्थान, ऑल इंडिया फाईन आर्ट्स अँड क्राफ्ट सोसायटी नवी दिल्ली, जयपूर नॅशनल युनिव्हर्सिटी, स्वराज्य संस्थान भोपाळ यासारख्या नामांकित संस्थांचा यामध्ये समावेश आहे. 16वे राष्ट्रीय ललित कला अकादमी प्रदर्शन मुंबई, चेन्नई येथील प्रादेशिक प्रदर्शने, नाईन फिश गॅलरी मुंबई, पोस्टेज मुंबई यासारख्या नावाजलेल्या आणि खऱ्या अर्थानं कलेचं मंदिर असणाऱ्या गॅलरींमध्ये सरांच्या प्रदर्शनांचा समावेश होतो. अशा माननीय शार्दूल कदम सरांचं सुद्धा आपण स्वागत करूया. माननीय विनायक पुरोहित सर यांच्या हस्ते. यासाठी आपल्याला इझी वे, पितांबरी, HP रेडिंग्टन म्हणजे हे आपले खरं तर मला वाटतं प्रिंट पार्टनर आहेत. या तिघांनी केलेल्या सहकार्यामुळंच हे एक्झिबिशन शक्य होऊ शकतं. त्याचबरोबर वीरा दस्तूर मॅडम मुंबई, मिलिंद वांद्रेकर मुंबई, सृष्टी लेले मुंबई, रेणुका घोरपडे मुंबई, नासिस फर्नांडिस मुंबई, सुमित सरफरे ठाणे, संतोष ठाणेकर ठाणे, पल्लवी पिंगे चंदीगड, लता मुरली ठाणे, राजलक्ष्मी नारायण स्वामी, डॉक्टर वृषाली मोहिते, धन्यवाद डॉक्टर विनायक तोंडगावकर या ठिकाणी आहेत. या सगळ्यांच्या ऋणात राहणं आणि या सगळ्यांविषयीची कृतज्ञता व्यक्त करणं हे खूप महत्त्वाचं आहे. या ठिकाणी या सगळ्यांच्या सहकार्यामुळे, त्यांनी केलेल्या मदतीमुळे हे सगळं शक्य होत आहे. तेव्हा या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. तुम्ही सगळे कलाकार या ठिकाणी आहात. आता स्क्रीनवर आपण काही फोटो पाहणार आहोत. जे विषय दिले होते मला वाटतं आईस, ग्लास अँड ग्रीनरी. पहिला आईस, स्थिरतेतील सौंदर्य, बर्फ गोठलेलं थांबलेल्या क्षणांची जादू आणि वितळणारा बर्फ खरं तर आपल्याला क्षणभंगूर त्याची सुद्धा जाणीव करून देतो. असा सारासार विचार करून आईस हा विषय ठेवण्यात आला होता. सगळ्यात प्रथम मी अर्चना देशपांडे जोशी यांचं कौतुक करतो की त्यांच्यामुळे हे सगळं म्हणजे उभं राहतं. हे सगळं बघितल्याचा आता आज अजून काही लोक येतील, उद्याही येतील, पण हे सगळं उभं राहण्यामागे तिचे परिश्रम खूप असतात. त्यामुळे सगळ्यांनी एकदा तिच्याकरता पुन्हा त्यामुळेच आपल्याला पुन्हा इच्छा होते की चला आपण पुन्हा पुढच्या वेळेला काहीतरी वेगळं करूया. मला खूप आनंद झाला की किती लोकांनी ह्याच्यामध्ये सहकार्य केलं, किती लोकांनी ह्याच्यामध्ये भाग घेतला आणि हे एक्झिबिशन परत उभं राहिलं. हे आता 19वे एक्झिबिशन आहे, पुढे 20वा होईल, 21वा होईल, 22वा होईल, पण हे सगळं तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करण्यावर डिपेंड आहे. कारण तुमच्या सहकार्याशिवाय हे होऊच शकत नाही. आम्ही मागे लागून तुम्ही भाग घेणं आणि तुम्ही स्वतःहून भाग घेणं या दोघांमध्ये फरक आहे. म्हणजे मी वाट बघतोय त्या दिवसाची की कधीतरी कोणाचा फोन येईल की यावर्षीचे एंट्र्या पाठवते, यावर्षीचे मी
गॅलरीला एवढे फोटो पाठवते, हे समोरून विचारतील. तर यावेळेला तर निदान विनंती करेन की जून, जुलै, ऑगस्ट 3 महिने तुम्हाला देणार आहे. सप्टेंबरमध्ये जजिंग असेल, ऑक्टोबरमध्ये एक्झिबिशन असेल. बघूया यावेळेला आपल्याला किती लवकरात लवकर एंट्र्या येतात. जून, जुलै, ऑगस्ट 3 महिन्यामध्ये आपण धरू जुलै महिन्यात तरी त्या आल्या पाहिजेत. आणि आपले विषय कसे असतात जे जे भाग घेतात त्यांना माहिती आहे की ते इतके वेगळे विषय असतात की ज्याच्यावर तुम्हाला कधी काम करण्याची इच्छा होते. नॉर्मल मोनोग्राम, पोर्ट्रेट असं असे असे विषय नसतात. काहीतरी एन्व्हायरमेंटला जाणारं, काहीतरी विचार करायला लावणारं, काहीतरी वेगळं. नमस्कार, मी डॉक्टर वृषाली मोहिते आणि सरांची आणि खूप वर्षांची ओळख आहे आमची. ऑलमोस्ट 25 वर्ष होतील मला वाटतं आता. सो मी ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट आहे. मी षण्मुखानंद आय केअर सेंटरला हेड करते आहे कॅटरॅक्ट आणि रिफ्रॅक्टिव्ह सर्जरीसाठी. आणि पेंटिंग, म्युझिक, डान्स हे तिन्ही माझे हॉबीज आहेत आणि सगळं थोडं थोडं करत असते अपार्ट फ्रॉम वर्क. सो ही माझ्यासाठी खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी असते की त्यानिमित्ताने पेंटिंग्स केली जातात आणि मला खूप आवडतं. म्हणजे ते माझ्यासाठी एक स्ट्रेस बस्टर आहे. सो मी नेहमीच पुढे बघत असते नेक्स्ट कॉम्पिटिशनसाठी आणि आपण असं चालू ठेवूया हे प्रोजेक्ट. थँक्यू. हॅलो, मी डॉक्टर विनय टोणगावकर. प्रोफेशन मी डेंटिस्ट आहे आणि फोटोग्राफी माझी हॉबी आहे. रादर कॅमेरा हातात मिळाला आणि सुरू झालं आणि रिअली एवढं त्याच्यामध्ये आता त्या कॅमेराविषयी प्रेम निर्माण झालं आहे आणि रिअली म्हणजे स्ट्रेस बस्टरवरनंच निघालं की अक्षरशः म्हणजे पूर्वी कसं होतं अगदी 12-12 तास क्लिनिकमध्ये काम, मोनोटोनस, एक काही झालं तरी एक पेशंट सतत करत राहणं, तोही एक वेगळा आनंद आहे. रादर त्याच्यासाठी म्हणजे मी कधी क्लिनिकला कंटाळलो नाही. पण जेव्हा हे हातात आलं, कॅमेरा हातात आला, सुंदर म्हणजे एक दिवस फक्त फोटोग्राफीसाठी, तर ते सुरू झालं. ओके, माझं नाव शशांक रणजित. मला फोटोग्राफी हा माझा छंद आहे आणि काही माझे फ्रेंडचे पण नेहमी ते इमेजेस डिस्प्ले केले असतात म्हणून मी खास येतो आणि ह्यांचे दोघांशी खूप आमचे जुने संबंध आहेत. थँक्यू. हाय गाईज, आय एम विशाखा. मला मराठी येत नाही फर्स्ट. या So, yeah, I'm from Karnataka. My roots are from Dharwad, but I'm born and brought up in northern side of country as my dad is into Indian Army. So that's why even my own language is not proper. I don't know Kannada also. But yeah, I'm doing mixed media art and graphic designing from last 10 years. This is my first group exhibition. I usually do solo, and I did my first solo at International Rorik in Museum and Gallery, which is in Himachal Pradesh. And I'm very excited to meet you all, and I saw beautiful works here. Thank you. Thank you, sir, and thank you, ma'am. नमस्कार, मी डॉक्टर दीप्ती नेने दांडेकर. मी डॉक्टर आहे प्रोफेशनने आणि फोटोग्राफी माझा छंद आहे. गेली 5 वर्ष मी अपेक्षी कनेक्टेड आहे आणि त्यानिमित्ताने छान फोटोग्राफीचं काहीतरी हातून घडतं, ते मजा येते करायला. थँक्यू. मैं मीरा, मैंने अभी 12th पास किया है और कॉलेज के लिए वही थोड़ा मेरा भी डिज़ाइन की तरफ इंटरेस्ट है और पेंटिंग भी करती हूँ. वैसे तो इधर मेरा आज कोई काम नहीं था, पर एक्साइटेड थी मैं क्योंकि मेरे को भी फोटोग्राफी देखना पसंद है और मेरे को आर्ट समझता है थोड़ा थोड़ा, और मैं मम्मी को सपोर्ट भी करने आई बस. थैंक यू. नमस्कार, मी मधुरा. मी नाबार्डमध्ये UI/UX डिझायनर म्हणून काम करते. आधी मी इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि मी आत्ता प्रत्येक आठवड्याला मुंबई पुणे अपडाऊन करते आणि त्यातून मला ही म्हणजे चित्रकलेची लहानपणापासूनच आवड आहे, पण त्यातून मला ही एवढी छान संधी मिळाली. ह्याच्या आधी मी अजून एका इंटरनॅशनल लेवलच्या कॉम्पिटिशनला भाग घेतला होता, तर माझं चित्र पुण्यात बालगंधर्वला पण लागलेलं होतं त्यातून सिलेक्ट होऊन, आणि आता ही दुसरी संधी मिळाली आहे मला. त्यासाठी धन्यवाद. आणि ह्याच्यात माझ्या सासूबाईंचा खूप जास्त वाटा आहे, कारण त्यांच्यामुळे अर्चना मॅमशी ओळख झाली. म्हणजे तर तो एक किस्साच आहे वेगळा की कशी ओळख झाली ते.
त्या तुम्हाला नंतर सांगतीलच. थँक्यू. Hello, I'm Yasmin Shroff from Mumbai. Have holidays in Panchgani because my family, some roots are there also. Recently, I was very, very thrilled. My great-grandfather's painting was up at Taj. It was nothing very good compared to some of his paintings that I have, but I was so thrilled to have it over there. I've been with APAC since, I don't know, since Vinayak sir called me up and said, come, and I said, I can't put up in Piramal Art Gallery. My painting is not, so I had to work harder. Thank you. हॅलो, मी रेणुका घोरपडे. मी मुंबईत राहते आणि ॲपॅकबरोबर मी 5-6 वर्ष आहे आणि त्यांची मी स्टुडंट आहे सरांची. आणि फोटोग्राफी माझी म्हणजे आवड आहे, हॉबी. नमस्कार, मी समता सकपाळ. माझा मुलगा स्वरूप सकपाळ, तो ॲक्च्युली डेफ आणि हायपर ॲक्टिव्ह आहे, पण डेफनेसमुळेच त्याची ती एक म्हणतात ना की कोणाचं काही कमी असेल तर देव त्याला दुसरं जास्त देतो. त्याप्रमाणे तो ड्रॉइंगमध्ये अतिशय म्हणजे एखादी बारीक गोष्ट बघून त्याच्याबद्दल सगळ्या डिटेल्स वगैरे काढायला अगदी 5 वर्षाचा असल्यापासून त्या गोष्टी तो आम्हाला लक्षात आलं की तो काढतोय, ते करतोय, आणि मग ते हळूहळू डेव्हलप होत गेलं. नशिबाने आम्हाला त्यांच्या टीचर्स वगैरे जे काही भेटले ते आम्हाला त्याचं ते ग्रूमिंग त्यांनी खूप छान करून दिलं. त्याच पद्धतीने आता ह्यांच्याशी आमची ओळख झाली. हे पहिलंच त्याचं इथलं एक्झिबिशन आहे, त्यामुळे तुमचे सगळ्यांचे धन्यवाद आणि शुभेच्छाची गरज आहे. Hello, I'm Narcis Fernandez. I'm an environmentalist and a nature photographer. I love traveling and I'm happy to be here with all of you. माझं नाव दिवाकर चिंतामणी नेने. जन्म शिवाजी पार्क, पण बालपण रत्नागिरी, नंतर 54 वर्ष नालासोपारा. हे सांगण्याचा उद्देश असा की प्रकाशचित्र काढणे हा छंद लावून घेतला. मुळात आवड होतीच. माझे आजोबा आर्टिस्ट होते, लिथो आर्टिस्ट. रवी वर्मा प्रेसमध्ये त्यांच्याबरोबर तिथे कामं केलेली आहेत त्यांनी. कलेचा थोडा तरी अंश आलेला आहे. वसईच्या इतिहासासाठी तिथली सगळी साधनसामुग्री गोळा करायला, जुनी मंदिरं, कुठे मूर्ती पडलेल्या असतील तर त्याचा उपयोग मी फोटोग्राफीचा उपयोग त्याच्यासाठी केला. शाळेतून फोटो प्रदर्शन करायचो, आता कमी केलं आहे. आणि विद्यार्थ्यांना मुख्य आपल्या भागाचा इतिहास काय आहे हे त्यांना कळलं पाहिजे. मोठ्यांना सांगून उपयोग होत नाही, कारण त्यांचे विचार पक्के झालेले असतात, ते विचार बदलायला वेळ लागतो. पण लहान मुलांच्यावर जर ते संस्कार झाले तर त्याचा फायदा मी करून घेतला. दिवाळीचे जे शाळेंमध्ये फोटो प्रदर्शन लागतात तिथे मी करायचो, शाळेतून जाऊन पण करायचो. आता ही हौस म्हणून करतो. नोकरीच्या निमित्ताने बऱ्याच ठिकाणी फिरलो, मग पक्षी, निसर्ग, भारताबद्दल जे काय सकारात्मक आहे ते सगळं टिपायचं, थोडीशी माहिती द्यायची आणि फेसबुकला टाकायचं. हा उद्योग करतो सध्या मी निवृत्त असल्यामुळे. धन्यवाद. वसईच्या इतिहासाचा सुद्धा मी अभ्यास केलेला आहे. मराठीतून पुस्तक केलं, ते संपलं, आणि आता इंग्लिश आवृत्ती केलेली आहे. आणि ही माझी हौस म्हणून मी करतो आहे, कोणी सांगितलं किंवा ह्याच्यासाठी मी केलेलं नाही. धन्यवाद. माझं नाव मीना भाटिया. माझी ओळख नेने साहेबांची आहे. आम्ही एक ऑफिसमध्ये काम करायचं. सो इट्स अ प्रिव्हिलेज फॉर मी टू बी हिअर टुडे. Just like him, we've got so many other artists and what do you say, photographic enthusiasts here. So it's a pleasure, honor to be here. I'm an admirer of art. That's Thank you. मी वृंदा एकलहरे. बाय प्रोफेशन मी टेक्निकल ॲनलिस्ट आहे. सो माझं शेअर मार्केटमध्ये काम असतं, फार वृक्ष काम असतं. मी डॉक्टर टोणगावकरांची बहीण आहे आणि विनायक खूप छान फोटोग्राफी करतो असं माझं स्वतःचं मत आहे. ऑफकोर्स इथे बरेच तज्ज्ञ बसलेले आहेत, ते जज करतील.
आणि मला खूप कौतुक आहे त्याचं, कारण त्याचं सगळं बिझी शेड्यूल सांभाळून तो फोटोग्राफी करतो. तर त्याला प्रोत्साहन द्यायला आणि ॲपॅकचं सगळं हे एक्झिबिशन बघायला म्हणून मी इथे आली. फोटोग्राफीची आवड आहे आणि त्यांच्याकडून ऐकलं होतं ॲपॅकबद्दल आणि दरवर्षी प्रदर्शन असतं पण कधी व्हिजिट करायला मिळालं नाही. सो आज वेळ काढून आलो फोटो बघायला. थँक्यू. नमस्कार, मी मंदार सराफ आणि समीर पटेल माझा मित्र आहे आणि तो अतिशय उत्तम फोटोग्राफी करतो. फुलपाखरांची, प्राण्यांची, अशी नेचरची, वाईल्ड लाईफ खूप सुंदर फोटोग्राफी करतो आणि तो म्हणला आपण इकडे येऊन हे एक्झिबिशन बघूयात आज काय आहे. त्यामुळे त्याच्याबरोबर मी आलेलो आहे. नमस्कार, मी उदय फडके. मधुरा माझी मुलगी आणि ती शाळेत असल्यापासून खूप छान चित्र काढते आणि केवळ हाऊस म्हणून तिनं कुठलंही म्हणजे शिक्षण वगैरे चित्रकलेचं घेतलेलं नाही आहे. आणि माझी पत्नी मानसी आहे, तर तीसुद्धा छान चित्र काढते, कारण तिचे वडील, तिचे काका हे सगळे चांगले चित्रकार आहेत. म्हणजे त्यांच्यात बॉर्न चित्रकारिता आहे सगळ्यांच्या हातात, त्यांच्या घराण्यातच. आणि तीच कला मधुराकडे आली आहे आणि आज पहिल्यांदा मुंबईत प्रदर्शन आहे आणि ते बघायसाठी, कारण बालगंधर्वमधलं पुण्यातलं प्रदर्शन आम्ही बघितलं होतं, मुंबईत प्रदर्शन आहे. तिच्या पाठीवर कौतुकाची थाप आमची पडावी म्हणून आम्ही केवळ खास त्याच्यासाठी इथं आलो. धन्यवाद. नमस्कार, मी विनायक गोखले. फोटोग्राफी आणि याच्याशी माझा खरा काही संबंध नाही आहे, पण एक रसिक प्रेक्षक म्हणून मी इथे आलो आहे. मधुरा माझी भाचेसून आहे, त्यामुळे हा मला योग आला आणि मी बदलापूर येथून खास हे प्रदर्शन बघण्याकरता आलो आहे. धन्यवाद. मला वाटते सगळ्यांनी आपापला थोडक्यात परिचय करून दिलाय. सगळे उत्तम कलाकार आहेत, काही रसिक दर्दी पण आहेत. गर्दी नसेल तरी जे आहेत ते दर्दी लोक आहेत, याचा आनंद आम्हाला सुद्धा खूप आहे. आपण पुढे वळूया कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे. पण एकदा कौतुक वाटलं मला, सर्व क्षेत्रातली माणसं आहेत, विशेषतः जे डॉक्टर लोक आहेत. आमची जनसामान्यांची एक अशी डॉक्टर थोडेसे वृक्ष असतात ना स्वभावाने, फार बोलत नाहीत, पण हे इतके सुंदर कलाकार आहेत, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या. खूप छान. आता आपण पुढे वळूया थोडेसे. आपले 3 विषय होते, आईस, ग्रीनरी अँड ग्लास. तर त्यातले फोटो घ्यायचे जे फायनलिस्ट आहेत, जे त्यांचे आपण एक फोटो बघूया. पहिला सब्जेक्ट होता आईस. दुसरा होता ग्लास. पारदर्शकता, डोळ्यांना दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या अशा दृश्यातील सीमारेषा याच्यात व्यक्त होत आहेत. नंतर ग्रीनरी, हिरवाई हा विषय होता. निसर्गाचं ताजेपण जे आहे, हिरव्या रंगातलं, ते छान टिपलं गेले या ठिकाणी. टी ब्रेकच्या आधी मी शार्दूल सरांना विनंती करते की त्यांनी आपल्याशी संवाद साधावा आणि मग आपण टी ब्रेक घेऊया. नमस्कार, सगळ्यांनी स्वतःची ओळख करून दिली, खूप छान वाटलं. आणि याचं कारण म्हणजे आम्ही सर जे स्कूल ऑफ आर्टमध्ये असे बरेच इतर प्रोफेशनल्स बरोबर डील करतो. आमच्याकडे 5 हॉबी कोर्सेस असतात. एकट्या पेंटिंगमध्ये 5 हॉबी कोर्सेस आहेत आणि सिरॅमिक, मेटल असे अजून 2 आहेत. तर त्याच्यामुळे आम्हाला शास्त्रज्ञ, BARC मधले शास्त्रज्ञ, नेव्हीचे प्रोफेशनल्स, त्याच्यानंतर अगदी लॉयर्स, असे अनेक कोण लोक ज्यांचे आयुष्यामध्ये कुठेतरी इच्छा राहून गेलेली असते की मला पण चित्र काढायचं होतं, राहून गेलं. आमच्या काळात ते चित्रकलेमध्ये काही एवढं कोणी जाऊ द्यायचं नाही,
किंवा माझं गणित चांगलं होतं. माझ्या वर्गातली जी शाळेतनं पहिली आली होती, जी बोर्डात येणारी मुलगी, तिने माझ्याकडे घाई केली की मला जरा तिकडे ॲडमिशन मिळवून दे. ती ENT सर्जन आहे आता. आणि त्यावेळेला आम्ही पोरं, आणि म्हणजे नाही, पण शेवटी गणित सायन्स ज्यांना चांगलं येतं ते हुशार असतात, आणि आम्ही आपले चित्रवित्र काढायचो. आणि ती म्हणाली आता मी ते सोडून देणार आहे आणि आता मी चित्र काढणार आहे. म्हटलं अजिबात नको, ते आमच्या पोटावर पाय आणू नको, तू तुझं कर ना. म्हटलं ते नाक कान घसा वगैरे इकडे कशाला येते. नाही म्हणे आम्हाला आता ते, मला ना म्हणे चित्रकार व्हायचं आहे. तर असं बऱ्याच वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातली लोक असतात, अगदी वयोवृद्ध असतात. काही जणांचे मिस्टर खूप मोठ्या पदावर जातात, ज्या लेडीज असतात त्यांना घरचं सांभाळतात. अगोदर मिस्टरांचं मोठं पद असल्यामुळे घर सांभाळलं, मग मुलं सांभाळली, मग मुलं मोठी झाली, मग आता मिस्टर अजून मोठे झाले, मग मी काय करू. हा मोठा कॉम्प्लेक्स येतो, हे मी स्वतः जाणवलेलं आहे. आणि अशा काही म्हणजे अशा ज्या काही लोक असतात त्यांना पण आम्ही शिकवलं आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी जेव्हा एक स्वतःचं एक्झिबिशन केलं स्वतःचं, त्याला मुख्यमंत्री स्वतः हजर होते, आणि त्या मॅडमचा जो आनंद सगळ्यांनी जो चेहऱ्यावर बघितला की भिंतीवर आपलं चित्र लागल्यानंतर लोक जे एक कौतुक करतात, तर तुम्हा सगळ्यांच्या आयुष्यामध्ये हे आनंद आणण्याचं मोठं काम मॅडम आणि सरांनी केलेलं आहे. हे तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळा लोक म्हणतात तुम्ही एक्झिबिशन कशाला करता. म्हटलं तुम्ही लग्नात कसेही वेडे वेंद्रे कसेही दिसत असाल तरी तुमचं जसं कौतुक होतं लग्नामध्ये, स्टेजवर उभं राहायला की तो नवरा किंवा नवरी कशी पण असली तरी लोक येऊन वा वा खूप छान दिसते वगैरे असं म्हणतात. सगळ्यांनाच म्हणतात, म्हणावंच लागतं. तसं इकडे प्रदर्शनाला तुमचं आयुष्य काही वर्षांनी वाढतं. कारण प्रदर्शनाला येऊन तुमची जी काही क्रिएशन असते त्याला लोक दाद देतात, आणि स्पेशली येऊन देतात. जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर तुम्ही तुमच्यासाठी असं जसं या मॅडमसाठी त्यांचं अख्खं फॅमिली ते दाद द्यायला आलेली आहे. खरंच मोठी गोष्ट आहे. आणि इतर प्रोफेशनमध्ये आपल्याला ती दाद मिळतेच असं नाही, पण या प्रोफेशनमध्ये आता जसं सर डेंटिस्ट आहेत, माझे डेंटिस्ट पण आर्टवाले आहेत, त्यांना फार आवडतात, त्याच्यामुळे मी त्यांचा खूप गैरवापर करतो. कधी जातो दात ते चालवून देतात. नंतर आमचे पेडियाट्रिशियन आहेत, ते पण आर्टिस्ट आहेत. त्यांच्याकडे गेलो, म्हटलं इकडे जरा चित्रवित्र काहीतरी दिसतंय. नाही म्हणे मी चित्र काढतो. वा म्हटलं बरं आहे, आपल्याला जरा चांगलं गोष्ट आहे. मग त्यामुळे ते आपल्याला जास्त जरा जवळून मार्गदर्शन करतात. तर बऱ्याच लोकांचे, आणि ते खूप छान वॉटर कलर करतात. तर तुम्ही मूर्ती म्हणून आहेत ते तुम्ही इंस्टाग्रामवर पण पाहू शकता. तर असे बरेच लोक चित्र काढत असतात, फोटोग्राफी करत असतात. फोटोग्राफीचे पण आवड असलेले खूप मोठ्या मोठ्या पदांवर लोक आहेत. तर या सगळ्यांमुळे आपला समाज एक सकस जीवन जगतोय असं मला वाटतं. आणि आपण जे म्हणतो की मला हॉबी आहे किंवा माझी हॉबी आहे, त्याला कमी लेखायची गरज नाही. काही लोक जे आवडतं तेच त्यांना व्यवसाय म्हणून करायची संधी मिळते, काहींना नाही मिळत. पण जसं तुम्ही फोटोग्राफी करताना एकच दृश्य वेगळ्या वेगळ्या दृष्टिकोनातनं पाहता आणि क्लिक करता, चित्रकार म्हणण्यापेक्षाही कोणताही माणूस एखाद्या समोरच्या गोष्टीला पाहून ते स्वतः चित्र काढण्याचा प्रयत्न करतो. मग त्याला एका ठराविक वेळानंतर आपण त्याला चित्रकार म्हणायला लागतो. तर तसंच तुम्ही जे करताय ते खूप उत्तम काम करताय, आणि त्याला व्यासपीठ मिळवून देण्याचं जे हे मोठं काम आहे, हे अर्चना मॅडम आणि पुराणिक सर गेले इतके वर्ष करतायत. हे खरंच खूपच प्रेरणादायी आहे. आणि
त्याचं नक्कीच तुम्हाला उपयोगी होईल. इथे जी काही चित्र दिसली मला ती टेक्निकली कमी असतील, जास्त असतील, कसंही असतील, पण त्याच्यामध्ये एक उत्स्फूर्तता आहे, त्याच्यामध्ये एक इनोसन्स आहे, त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा आहे. तर त्याच्यामुळे आणि काही या मॅडमचं चित्र तर म्हणजे जोरदार आहे. म्हणजे त्यांनी इतकं सुंदर त्यांचं ते सेल्फ पोर्ट्रेट केलेलं आहे मिररमधलं, की त्याच्यात तो जो भाव आलेला आहे तो अत्यंत सुंदर आहे आणि ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. आणि इतरही चित्र चांगली आहेत, फक्त आम्ही काही वेळा हल्ली ते गुगल लेन्स लावून बघतो, तर ते काही आम्ही लावलेलं नाही आहे. पण मी एक सल्ला देईन की तुम्हाला जसं येतं तसं चित्र काढा. इकडे तिकडे गुगल लेन्स वगैरे बघून गुगलमधनं किंवा पिंटरेस्ट किंवा अन्य ठिकाणून तुम्ही ते करू नका. आणि तुमच्या आनंदासाठी चित्र काढा. आणि हळूहळू जेव्हा आनंदासाठी केलेली गोष्ट आहे ती आपोआप तुम्हाला कुठेतरी प्रोफेशन म्हणून पण तुम्ही करू शकता. असं काही नाही की आमच्याकडे येणारे जेच्या हॉबी कोर्सची लोक जी आहेत ते भरपूर चित्र काढतात आणि कुठे कुठे एक्झिबिशन करतात. तर त्याच्यामुळे असं काही तुम्ही माझा हॉबी आहे, असं आहे, तसं आहे वगैरे काही असं काही कमी समजायची गरज नाही. शेवटी कॉलेजमध्ये जायलाच पाहिजे असं काही नसतं. आजचे आघाडीचे सर्वात जे चित्रकार आहेत, डॉक्टर सुधीर पटवर्धन, हे कॉलेजमध्ये गेलेले नाहीत आणि ते सर्वात आजचे प्रसिद्ध चित्रकार आहेत, ज्यांची चित्र भारताला रिप्रेझेंट करतात अमेरिका आणि इतर कुठच्या देशांमध्ये सुद्धा. तर फक्त तुम्ही त्याचा थोडासा अभ्यास करा आणि त्याचं तुम्ही जितकं उत्स्फूर्तपणे कराल, मन लावून कराल, तेवढे तुमची चित्र चांगली होऊ शकतात. आणि परत एकदा दोघांचं अभिनंदन. हां, ते अच्छा, हे तुम्ही दाखवले. ओके. ही जी चित्र आहे ती आत्ता माझ्या रिसेंट शो होता जहांगीर आर्ट गॅलरीला जूनमध्ये, तर तिथे मी केलेली होती ही. आणि मी बसल्या बसल्या कुठेही चित्र काढायला चालू करतो आणि एकंदरीत मी मायथॉलॉजी आणि कंटेम्पररी सिनॅरिओ जो असतो, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी, त्याचं कुठेतरी एक नातं जोडून चित्र काढण्याचा प्रयत्न करतो. जसं आता इथे शेअर मार्केटशी रिलेटेड मॅडम आलेले आहेत, तर आम्ही कोविडमध्ये शेअर मार्केटमध्ये घुसलो आणि मग नंतर आम्हाला जाणवलं की आपण दिवाळीत लक्ष्मीपूजन हा म्हणजे माझ्या चित्राचा विषय आहे, मायथॉलॉजी. तर मग मी राजा रविवर्माच्या आमच्याकडे रिस्टोरेशनसाठी काही आल्या होत्या प्रिंट्स, तर बरेच दिवस ते पाहिल्यानंतर मी पण एक लक्ष्मीचं चित्र पेंट केलं. नंतर मी कुठे कुठे बाहेर जातो, निसर्ग बघतो, तर त्या कुठे ना कुठे मायथॉलॉजीशी रिलेटेड जे काही इमेजेस येतात ते मी पेंट करायचा प्रयत्न करतो. जर तुम्ही ही चित्र पाहाल तर थोडीशी लाईन ओरिएंटेड आहेत. ती आपल्याला सो कॉल्ड आपण म्हणतो रिअलिस्टिक तशी नाही आहेत, पण मी कॉलेजमध्ये रिअलिस्टिक म्हणजे जे लाईटच्या रेफरन्समध्ये आपल्याला दिसतं ते शिकवतो. त्याच्यामुळे मी पोर्ट्रेट, लँडस्केप्स हे बाहेर जाऊन आम्ही पेंट करतो, तशी पण पेंटिंग करतो. आणि मग नंतर इथे मला जसं मनाला उत्स्फूर्तपणे पेंटिंग करावं असं वाटतं तसं मी माझ्या पेंटिंगसाठी करतो. हे पेंटिंग 4 बाय 6 फूट एवढं मोठं आहे, नाही 4 नाही 5 बाय 8 फुटाचं आहे. 5 बाय 8 फुटाचं पेंटिंग आहे. तर तुम्ही पण पुढच्या काळामध्ये मोठे मोठे पेपर, मोठे कॅनव्हास, मोठा ब्रश, मोठे खडू असं घेऊन सहज तुम्ही पेंटिंग करू शकता. त्याच्यामध्ये काही चुकेल, खराब होईल, चुकलं तर काही फरक नाही पडत, कोणी आपल्याला जेलमध्ये पाठवणार नाही आहे. आर्किटेक्टने काही चुकवलं तर तो जेलमध्ये जाऊ शकतो, चित्रकार चुकला तर काही फरक नाही पडत, ते कागद घ्यायचा आणि फेकून द्यायचा, अजून काही दुसरं काही करायचं नाही. तर त्यामुळे जस्ट एन्जॉय द क्रिएटिव्ह प्रोसेस. कधी कधी ॲक्शन एन्जॉय करा, कधी कधी विचार एन्जॉय करा. जोपर्यंत दुसऱ्याचं आपण काही बिघडवत नाही आहे, त्याच्यावर काही टीका करत नाही आहे किंवा त्याची काही बदनामी करत नाही, तोपर्यंत तुमची कलाकृती कुठेही
फेल जात नाही. ती आज नाही, कोणी चांगलं म्हटलं तर उद्या म्हणतील, परवा म्हणतील, आणि नाहीच म्हटलं तरी काही फरक नाही पडत. तुम्ही तुमच्यासाठी चित्र काढा आणि जस्ट एन्जॉय मुमेंट ऑफ द क्रिएटिव्ह प्रोसेस. जसं मला आज पण आठवतं की मी एखादं चित्र करताना काय मजा घेतली. सो दॅट इज द की थिंग, की तुम्ही ते चित्र काढताना कोणते क्षण अनुभवताय आणि तुम्ही किती त्याला तुमच्या मेमरीमध्ये ते राहण्यासारखं मेमोरेबल मुमेंट्स असायला पाहिजेत. असं नाही की नुसतंच काहीतरी एक छान चित्र काढून झालं, तर ते करता करता तुम्हाला त्याचा आनंद घेता आला पाहिजे. ही जी दोन चित्र आहेत ही मी माझ्या स्टुडंट्स बरोबर काढलेली जे स्कूल ऑफ आर्टमध्ये बसल्या बसल्या, आणि त्याच्यामध्ये अनेक वेगळे वेगळे चेहरे, नंतर त्याच्यामध्ये दिसतील तुम्हाला की ते विमानं आहेत, तिकडे वरती तो एक बुद्धासारखा चेहरा आहे. हे जेव्हा युद्ध चालू होण्याच्या अगोदर जो एक पिरियड चालू होता की काहीतरी होऊ शकतं, काहीतरी होऊ शकतं, आणि एक अनिश्चितता होती, तर त्या काळातलं ते पेंटिंग आहेत की विमानं आणि कुठे कुठे काय काय ती एक शांतता भंग होण्याचा एक सिलसिला चालू झाला होता. तर ते अशी काही पेंटिंग्स केली होती. तर अशा प्रकारे तुम्ही पण थोडंसं एक्सप्लोर करू शकता. एकावर एक रंग लावणं, त्याच्यानंतर त्याच्यावर खडू लावणं, ड्राय पेस्टल, असे वेगळे वेगळे मीडियम आहेत, ते तुम्ही एक्सप्लोर करू शकता. ओके, थँक्यू. आपण धन्यवाद शार्दुल सर. अगदी थोडक्यात आणि अगदी छान सरांनी आपल्याला कलेचं आपल्या आयुष्यातलं महत्त्व आणि त्या कलेशी प्रामाणिक राहण्याचं महत्त्वही सांगितलं. चहाची तयारी होईपर्यंत मला एक असं वाटतं की असं सगळेजण म्हणतात की हातात जर कला असेल तर ते हात कोणतंही वाईट कृत्य कधीही करू शकत नाही, घरी दारी कुठंही. आणि म्हणून आपण सगळ्या कलाकार मंडळींनी कलेला प्रोत्साहन देता देता तरुण पिढीला कोणत्या ना कोणत्या कलेसाठी प्रोत्साहित करणं एक आपली नैतिक जबाबदारी अशी समजूया, आणि त्या दृष्टीनं आपल्या पातळीवर खारीचा वाटा उचलून जे काही करता येईल. कला म्हणजे फक्त चित्रकला, फोटोग्राफी, अनेक कला आहेत, असंख्य कला आहेत. कोणतीही कला असो, पण हातात कला असेल तर ते हात कधीही विध्वंसेकडं वळणार नाहीत, हिंसेकडं वळणार नाहीत. म्हणून त्या हातांमध्ये कला देण्याचं एक काम करण्याचा आपण कौटुंबिक पातळीवर, शेजाऱ्यांमध्ये, नातेवाईकांमध्ये प्रयत्न केला तरी कणाकणाने खूप चांगल्या गोष्टी घडतात, तशा घडत जातील अशी आशादायी विचार आपण करूया आणि कलेशी प्रामाणिकही राहूया. यानंतर आपण एक 5 मिनिटाचा टी ब्रेक घेणार आहोत.
सविता शशिकांत मावरकर. सविता, तिच्या वतीने कोणी आहे का? कविता शशिकांत मावरकर आणि सविता शशिकांत मावरकर दोघी बहिणींचा सहभाग आहे. त्या दोघींचे सर्टिफिकेट्स डॉक्टर नेने घेत आहेत. राही श्याम गजभार. राही, आज बरेच घ्यायचे तुम्हाला. स्वरूप सतपाळ. स्वरूपचं जरा आपण विशेष कौतुक करूया आणि त्याचं चित्र परत एकदा वेगळ्या अँगलनी सुद्धा बघा की तो स्पेशल चाइल्ड आहे. डॉक्टर वृषाली मोहिते. रीत नायर. सुचिता अंबर्डेकर. मधुरा पेंडसे ठाणे. तिला पुण्याला जायचंय त्यामुळे ती निघाली लवकर. हा, सर्वात तरुण नाही का? बरोबर, यास्मिन श्रॉफ. खरंच कौतुक आहे मॅडमचं. उत्साह वाखाणण्यासारखं आणि खूप काही शिकण्यासारखं. विशाखा अखिहाल धारवाडवरून आलेली आहे ही. तिचा आपण टाळ्यांच्या आणि 8व्या एकाचा रिझल्ट आहे. इथे चित्र होती, थोडंसं कठीण होतं कारण बरीच चित्र चांगली होती पण 3च चित्र काढायची होती. 1, 2, 3 नुसार. तर टेक्निकली आणि जी आपण कन्सेप्च्युअली बघतो तर त्याच्यानुसार 3पेक्षा जास्त चित्र चांगली होती पण तरी पण जी इम्पॅक्टफुल होती ती थोडीशी वरती आली आहे. ज्यांना मिळालं प्राईज त्यांनी अजून चांगलं करायला पाहिजे आणि नाही मिळालं त्यांनी पण करायला पाहिजे. कारण ते काही चित्रकलेमध्ये असं काही नसतं की प्राईज मिळालं म्हणजे काहीतरी ग्रेट आहे आणि नाही मिळालं म्हणजे आता सोडून देऊ. तुम्हाला एकच आता मला जायचं होतं पण आता मी थांबलोय तर 2 मिनटं खातो तुमची. एक गंमत सांगतो की त्या मॅडमने आत्ता त्या ओळख करून दिली ते बेंद्रे हुसेन स्कॉलरशिप वगैरे. हेच बॉम्बे आर्ट सोसायटीची प्रेस्टिजियस स्कॉलरशिप आहे ती. आणि माझा नुकताच शो झाला होता त्यावेळेला 2019 आणि 2019 मध्ये वेगळी चित्र होती. मग मी ड्रॉइंगमध्ये चित्र पाठवली, पेंटिंगमध्ये पाठवली. माझ्या बायकोचा पण होता सोबत शो त्याच्यामुळे तिने पण पाठवली होती आणि तिची 2 चित्र लागली, माझी सगळी रिजेक्ट झाली. याला काय अर्थ आहे? पण नाही झाले ते खूपच म्हटलं आपलं वाईट आहे म्हटलं. वाढत चालला तर रिजेक्ट व्हायला आणि मग तिला प्राईज पण मिळालं. तुला प्राईज पण मिळालं, माझं रिजेक्टच झालं. आणि आम्ही गावभर कुठे कुठे स्टेट आर्ट एक्झिबिशन ऑर्गनाईज कर हे कर ते कर होतो आणि माझं लोक फिरलं म्हटलं याला काय आपल्याला प्राईज मिळत नाही, लागत पण नाही म्हणजे काय प्राईज. आणि अगोदर आपल्याला बरीच प्राईज मिळाली आणि आता म्हणजे आपलं काहीतरी इमोट होतोय मला वाटतं. डिग्रेडेशन चालू झालेलं आहे आणि आमचे सर पण मला सांगायचे मस्ती याचा ते
पार्टी घ्या. पार्टी काय घ्या झाले. तेव्हा कळलं की नाही ते करिअरच्या दृष्टीने करिअरच्या जोरावर तुला बॉम्बे बेंद्रे हुसेन मिळाले. बेंद्रे हुसेन मिळाले म्हणजे त्याला काहीतरी मिळालं. म्हणजे सांगण्याचा अर्थ काय आहे एवढी बडबड करण्याचा की कोणाला तरी प्राईज मिळाला म्हणजे काही भेट नाही मिळाला तो काही धीमा नाही. कारण आम्ही रोज बघतो कॉलेजमध्ये की आमचं ॲडमिशन झालं की मुलांची पोटाशी एकमेकांपासून दूर होतात. कोणाला तरी प्राईज मिळेल तर कोणाला तरी मिळतं आणि मग ते मास्तरकडे ते रागाने बघायला लागतात. अगोदरच सांगतो की ते काही प्राईज मिळालं म्हणजे कोणी ब्रेक होत नाही, नाही मिळालं म्हणजे कोणी स्वतःवतो. कारण बऱ्याच लोकांची एखाद्या प्रदर्शनात क्रिटिक झालेलं दुसरीकडे प्राईज मिळालेले असे असंख्य उदाहरण आहे. त्याच्यामुळे मिळालं तर चांगलं आहे. तुम्ही थोडंसं अजून उत्स्फूर्तपणे काम करा. ज्यांना नाही मिळालं त्यांनी पण अजून मिळावं म्हणून प्राईज. तर हे थर्ड प्राईज आहे डॉक्टर वृषाली मोहिते. दुसरं प्राईज आहे रीत नायर. पहिलं प्राईज आहे यस्मिन श्रॉफ. My family said throw it in the dustbin, don't keep it. It doesn't look good. It looks beautiful. I did it and brought it. Thank you. Now you tell it. I should. धन्यवाद सर, धन्यवाद मॅडम. बसायला हरकत नाही. ज्यांना प्राईज मिळालं त्या सगळ्यांचं, ज्यांनी सहभाग घेतला त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. आपण आपल्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया. या निमित्ताने हेही कळलं आपल्याला की शार्दूल सरांची बायको अर्थात त्यांची सौ सुद्धा कलाकार आहे. खूप छान आहे. एका घरात दोन कलाकार. हो ना. आणि I think we need to thank Vinayak sir and Archana ma'am the most for encouraging us, pushing us. When we don't send this, keep sending messages. That's why we move. हो, हे खरं आहे. आणि सर पुरोहित सर सुरुवातीला म्हणाले त्याप्रमाणे असा एखादा कार्यक्रम सध्याच्या काळात मुंबईसारख्या ठिकाणी आयोजित करणं म्हणजे पहिला प्रश्न येतो तो म्हणजे पैसे उभे करणं. कारण हे इतकं पण इझी नाही आहे आणि तिथून सुरुवात होते. बाकीची मेहनत खूप असते, खूप करते आणि पेरते हात मागे लागतात. पण सुदैवाने हे सगळं करतायत. अर्चना मॅडमची प्रचंड धावपळ असते पण ते आहेत उत्साही, त्यामुळे त्यांच्याकडून हक्काने सगळं करून घेण्यातही मजा येते. आपण पुढे वळूया ना आता. आता आपण थोडंसं किरण मॅडमना बोलतं करूया. किरण मैम सॉरी, मुझे थोड़ा वो पेपर एग्जाम का इकट्ठा करना है तो एग्जाम छोड़ के आया मैं. तो ऑल द बेस्ट आपको. थैंक यू सो मच. थैंक यू सो मच. सरांना कॉलेजमध्ये जायचं आहे, ते जाणार आहेत. पण तरी जाण्यापूर्वी हे असं कॉलेज करता करता वेळात वेळ काढून धावपळीत का होईना पण सर आले. कारण ते आले नसते तर आपला फार हिरमोड झाला असता. त्यांच्या येण्याने आम्हाला आनंद वाटला. सर मनापासून आभार. हिरवण वगैरे जाऊ दे. आता मॅडम तुम्हाला खूप छान डेमॉन्स्ट्रेशन देणार आहे, ते तुम्ही एन्जॉय करा. डेमॉन्स्ट्रेशन बघणं हे सर्वात सबसे बड़ा वो एक तोहफा है. तो जस्ट एन्जॉय द इव्हनिंग. थँक्यू सो मच.